आता आपण पॉलिटीचे बघणार आहोत. तर घटना निर्मिती पहिला आहे चॅप्टर. घटना निर्मिती पहिली प्रस्तावनाचे बघायचे क्वेश्चन्स. तर पहिलं काय, 1935च्या भारत सरकारच्या कायद्यासंदर्भात खालील विधाने लक्षात घ्या. पहिलं काय, हा कायद्यामुळे प्रांतिक स्वायत्तता प्राप्त झाली. फेडरल कोर्टाची स्थापना या कायद्यानुसार झाली. आणि नंतर हे दोन बरोबर आहेत, पण रिझर्व्ह बँकची स्थापना नाही झाली. RBI ह्याच्यानुसार स्थापना नाही झाली. खालीलपैकी कोणते विधान चुकीचे, रॉंग बघायचं. आता रॉंग कोणतं आहे. पहिलं काय म्हणते, 1991चा गव्हर्नर ऑफ इंडिया ऍक्ट हा मॅन्टेग्यू चेफर्ड अहवालाच्या आधारित आहे. 1935 गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट अन्वये भारतीय विधानमंडळ इंडियन लेजिस्लेटिव्ह कौन्सिल हे द्विगृहात्मक विधिमंडळाच्या रचनेचे रूपांतर झालेले. हे रॉंग दिले. 1935च्या कायद्याच्या पुढीलपैकी कोणती तरतूद अंमलात आणल्या नाही. 1935च्या कायद्या म्हणलं तर ते भारत संघराज्य आणि केंद्रशासित द्विदल राज्यपद्धती हे दोन आणल्या नाहीत. कोणत्या आणल्यात, भारत मंडळ रद्द आणि प्रांतीय स्वायत्तता. भारतीय संविधान हे भारतीय जनतेच्या इच्छेनुसार असेल असे कोण म्हटले, असं महात्मा गांधींनी म्हटलेलं आहे. संविधान सभेची निर्मिती व कामकाज. खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत. ह्याचं काय, ते पहिल्याचं ह्याचं वाचायचं. आता ऑप्शन पहिलं काय म्हणते, भारतीय संघराज्य इंडियन फेडरेशन घटक राज्याचा भूप्रदेश संसद सध्या बहुमताने बदलू शकतो. बरोबर आहे. संसदेला राज्याच्या भूप्रदेशाची पुनर्विभागणी करण्याअगोदर राज्य विधिमंडळाची संमती आवश्यक असते. नाही. कोणत्याही राज्याचा भूप्रदेश पुनर्विभागणी संविधानाचे विधेयक संसदेमध्ये सादर करण्याची राष्ट्रपतीची शिफारस आवश्यक असते. बरोबर आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात राज्यकर्त्यांनी भारत लोकशाहीसाठी अपात्र असल्याचे सांगितले होते, कारण पहिलं विधान भारतीय समाज समतेवर आधारलेले नव्हता. विधान 2, परस्परेच्या दृष्टीने भारत हा लोकशाही देश नव्हता. विधान 3, जाती व्यवस्थेने भारतीय समाज जीवन खंडित झाले होते. त्याच्यामध्ये काय, पहिलं तर बरोबर आहे, दुसरंही बरोबर आहे, तिसरंही आहे. तीनही विधान बरोबर आहे. भारतीय घटना समितीबाबत खालील विधाने विचारात घ्या. आता 1946 मध्ये कॅबिनेट मिशन योजना भारतीय घटना समिती गठीत करण्यात आली. याचा ऑप्शन ए आहे. कुठं इथं. आता डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारतीय घटना समितीचे पहिले निर्वाचित इथं ते वयस्कर होते म्हणून त्यांना बनवलं होतं. पहिले निर्वाचित अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते, म्हणजे त्यांना वोटिंग करून भेटलेले. उपाध्यक्ष म्हणजे सच्चिदानंद सिन्हा हे वयस्कर जास्त होते म्हणून त्यांना तात्पुरतं बनवलं होतं अध्यक्ष. नंतर इलेक्शन झाल्यानंतर डॉक्टर राजेंद्र प्रसाद झाले अध्यक्ष. आता जोड्या जोडायचे. सच्चिदानंद सिन्हाचं काय आहे,
पहिले घटना परिषदेचे विवरले सच्चिदानंद सिन्हा तात्पुरते होते. एकच मिनिट. तात्पुरते खाली डायरेक्ट. आणि राजेंद्र प्रसाद हे घटना कायमस्वरूपीचे अध्यक्ष पहिले. आणि हे तात्पुरते कोण होते? सच्चिदानंद सिन्हा होते. आणि नंतर मग BN रावचं घटना परिषद संविधान सल्लागार पंडित जवाहरलाल नेहरूचं उद्दिष्टांचा ठराव. राज्यघटना तयार करण्याव्यतिरिक्त घटना समितीने पार पडलेल्या अन्य कार्याबाबत खालील विधाने विचारात घ्या. आता ह्याचं येतंय पहिलं काय, मे 1949 मध्ये भारत राष्ट्रकुळाच्या सदस्यत्वास मान्यता दिली. 22 जुलै 1947 रोजी राष्ट्रध्वज स्वीकारला. 24 जानेवारी 1950 रोजी राष्ट्रगीताचा स्वीकार केला. हे म्हणजे तीनही बरोबर आहे, फक्त हे चुकलंय. 26 जानेवारी 1950 रोजी भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून निवड केली. कोणाची? डॉक्टर राजेंद्र प्रसादची. ते वाक्य फक्त चुकीचं आहे, बाकी सगळं बरोबर आहे. आणि त्यांना ती 11 डिसेंबर 1946 ला नियुक्ती केली खरं तर ह्यांची. कधी? 11 डिसेंबर 1946 ला. तर खालीलपैकी चुकीचं कोणतं ते बघायचं आहे. आता पहिलं काय, पहिले अंतरिम राष्ट्रीय सरकारची घोषणा 24 ऑगस्ट 1946 रोजी झाली. बरोबर आहे. 2 ऑगस्ट 1946 रोजी नेहरू नेतृत्वाखाली अंतिम सरकारची शपथविधी झाली. हे रॉंग आहे. 26 ऑक्टोबर 1946 रोजी वेव्हेल यांनी मुस्लिम लीगच्या अंतरिम सरकारमध्ये आणले. संविधान सभेची 9 डिसेंबर 1946 रोजी पहिली बैठक मुस्लिम लीग हजर नव्हती. बरोबर आहे. खालचे सगळे बरोबर आहे, फक्त हे सेकंड नंबरचं रॉंग आहे. 15 ऑगस्ट 1943 पर्यंत सुधारित भारत सरकार कायदा 1935 अंतर्गत 14 भाग, 321 विभाग आणि 10 परिशिष्ट होते. भारताच्या फाळणीनंतर घटना समितीच्या संख्येबाबत विधानांचा विचार करा. पहिले आहे म्हणजे समितीचे सदस्य 299 पर्यंत खाली आली. बरोबर आहे. प्रिन्सली स्टेट प्रतिनिधी संख्या 70 पर्यंत कमी झाली. बरोबर आहे. आणि प्रांताच्या मुख्य आयुक्ताच्या प्रांताच्या निधी चीफ कमिशनर प्रोव्हिन्सेस संख्या 229 इतकी कमी झाली. बरोबर आहे. त्याचं ऑल कुठे? ऑल आहे का? ऑल आहे ना, ABC. आता विधान ए दिलेलं आहे. भारत सरकार कायदा 1935 नुसार. आता याच्यात लक्षात येते की आपल्याला हे जरा वाक्य जरा सेम दिलेत, म्हणजे दोन्हीपैकी एकच असणार आहे. आता एक तर असेल नाही तर ब असेल. आपण बघूया. आता पहिलं काय म्हणले, भारत सरकार कायदा 1935 नुसार केंद्रीय विधिमंडळाने दिलेली होते. नाही, केंद्रीय विधिमंडळाने संघराज्य, प्रांत आणि स्टेट समवर्ती कन्व्हेनियंट हे 3 विभागणी केली गेली. हे बरोबर आहे, फक्त आर. संविधान सभेच्या तात्पुरत्या अध्यक्षपदासाठी डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांचे नाव कोणी सुचवले होते? सच्चिदानंद सिन्हाचे नाव JB कृपलानीने सांगितले होते. आता संविधान सभेचे कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली संबंधी खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही? म्हणजे बरोबर कोणते? प्रत्येक प्रांताला व संस्थानांना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात जागा दिल्या जाणार होत्या. त्यांच्या प्रमाणात जागा दिल्या जाणार होत्या.
आणि काय ब्रिटिश प्रांतांनी दिलेल्या जागा या प्रांतिक विधिमंडळाच्या सदस्याकडून निवडले जाणार होत्या. बरोबर आहे. प्रांतिक विधिमंडळाचे सदस्य मर्यादित मताधिकार असलेल्याकडून निवडून आलेले होते. बरोबर आहे. हे संस्थानांचे प्रतिनिधित्व अप्रत्यक्षरित्या निवडले जाणार होते. खालील विधाने विचारात घ्या व 1946च्या कॅबिनेट मिशन योजनेनुसार भारताची संविधान सभा गठीत करण्यात आली. पहिलं बरोबर आहे. भारतीय संविधान सभेचे पहिले बैठक 9 डिसेंबर 1946 रोजी संपन्न झाला. बरोबर आहे. भारतीय संविधान सभेचे 11वे सत्र 14 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबरच्या काळात पार पडले. बरोबर आहे. खालील विधाने विचारात घ्या. पहिले काय म्हणले, ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा सचिव असतो. बरोबर आहे. पंचायतीचा सचिव हा ग्रामसेवक सचिव असतो. बरोबर आहे. आणि ग्रामसेवक हा बाल विवाह प्रतिबंधक अधिकारी देखील असतो. बरोबर आहे. ग्रामसेवक ग्रामपंचायतीचा सेवक असून त्याने वेतन भत्ते जिल्हा निधीकडून नाही दिले. अयोग्य म्हणजे चुकीचं. चुकीचं ओळखायचं आपल्याला. आता पहिलं काय, संविधान सभेची प्रथम बैठक 9 डिसेंबर 1900. बरोबर आहे. संविधान सभेचे 29 ऑगस्ट 1947 रोजी प्रारूप समितीची स्थापना केली. बरोबर आहे. BN राव हे संविधान सभेचे सल्लागार म्हणून होतं. बरोबर आहे. म्हणजे वरीलपैकी कोणतंही चुकीचं नाही. आता इथं क्वेश्चन गेलेला आहे. भारतीय राज्यघटना तयार करण्यासाठी भारतीय घटना समितीचे एकूण किती अधिवेशन झाले? पहिलं ऑप्शन आहे 11, दुसरा आहे 114, तिसरा आहे 16. म्हणजे 11 झाले होते अधिवेशन. खालील विधाने विचारात घ्या. भारतीय संविधान सभेची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 रोजी पार पडली. पहिलं बरोबर आहे. दुसरं काय, डॉ. सज्जनार सिन्हा हे भारतीय संविधान सभेचे अध्यक्ष होते. हे चुकीचं आहे. हे बरोबर आहे. आणि भारतीय संविधान सभेची 26 नोव्हेंबर 1950 रोजी संविधान स्वीकारला. बरोबर आहे. संविधान स्वीकारला 26 नोव्हेंबर 1949 रोजी. म्हणजे ए आणि सी. खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही? आता घटना समितीची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 रोजी झाली. पहिलं तर म्हणजे बरोबर आहे. डॉ. सज्जनार सिन्हा हे घटक समितीचे तात्पुरते अध्यक्ष म्हणून निवडले. बरोबर आहे. हे तात्पुरते इथं आहे ना, तात्पुरते. आता अध्यक्ष म्हणून निवडले जवाहरलाल नेहरूने 13 डिसेंबर 1946. बरोबर आहे. उद्दिष्ट ठराव हा 26 जानेवारी 1947 मंजूर झाला. खालील विधाने विचारात घ्या. भारतीय संविधान सभेची पहिली बैठक. हे कितीदा पडले वाक्य, लाईनच फिक्स आहे. भारतीय संविधान सभेची पहिली बैठक. आता ह्या वाक्याचं पहिलं वाक्य, या क्वेश्चनचं पहिलं वाक्य, या क्वेश्चनचं पहिलं वाक्य, 3-4 क्वेश्चनला तर पहिल्यांदा हेच वाक्य. पहिलं तर बरोबरच आहे. आता माहितीच आहे आपल्याला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे संविधान सभेचे अध्यक्ष कधीच नव्हते. हे बैठकावर मुस्लिम लीगचे बहिष्कार टाकला होता. बरोबर. भारताच्या घटनाच्या समितीचे पहिले अधिवेशन केव्हा झाले होते? हेच क्वेश्चन भरपूरदा. 9 डिसेंबर 1947 ला. आता संविधान. खालील विधाने विचारात घ्या. भारतीय संविधान समिती. आता 9 डिसेंबर 1946 ते 23 डिसेंबर पहिलं बरोबर आहे. हे आत्ताच बघितले आपण 9 डिसेंबर 1946. आता सादर हुकुम सिंग, KT शहा, मग नंतर काय
महावीर त्या भारतीय घटना समितीतील बिगर काँग्रेस पक्ष सदस्य होते. बरोबर आहे. आणि संविधान सभेची पहिली बैठक मुस्लिम लीगचे सर्व सदस्य हजर नव्हते. संविधान सभेच्या बाबतीत खालीलपैकी कोणते विधाने आहेत? पहिलं आहे, ती म्हणजे प्रौढ मताधिकारावर आधारित नव्हती. दुसरं आहे, अप्रत्यक्ष निवडल्या संस्था नव्हत्या. अप्रत्यक्ष होतं, प्रत्यक्ष नव्हतं. हे प्रौढ मताधिकार बरोबर आहे. आणि ब्रिटिश भारतास 292 जागा देण्यात आल्या होत्या. ती विविध समित्यांद्वारे कार्य करीत बरोबर आहे. 1947च्या भारताच्या स्वातंत्र्य कायद्याने संविधान सभेची स्थानामध्ये बदल झाला. या कायद्याच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाहीत? पहिलं काय, सभा पुन्हा सार्वभौम संस्था बनली. बरोबर आहे. सभा एक विधिमंडळात्मक संस्था झाली. बरोबर आहे. सभेची एकूण संख्या पूर्वीच्या 46 मध्ये नियोजित संख्यापेक्षा वाढली आहे. मुस्लिम लीगचे सदस्य भारतासाठी संविधान सभेतून माघार घेतली नाही. हे चुकीचं आहे. पुढील दोन विधानापैकी कोणता चुकीचा आहे हे बघायचं आहे. आता चुकीचं, घटना समिती म्हणजे कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली नंतर विधान समिती म्हणजेच लेजिस्लेटिव्ह असेंब्ली बनली, जिचे पुढे रूपांतर तात्पुरत्या हंगामी संसदेत पार्लिमेंटमध्ये झाले. पहिलं चुकीचं आहे. दुसरं काय, मग त्या दिवशी घटनेवर सह्या होत्या, त्या दिवशी बाहेर पावसाची भीमचिम काय बी नाही. दोनही चुकीचे. आता इथं जोड्या जुळवायच्या. आपल्याला इथे इयर दिलेत आणि ते इकडे स्थापना दिलेली आहेत. तर पहिलं काय, पहिलं आहे राज्य संस्था पंचायत राज्याची स्थापना 2 नोव्हेंबर 1959 ला झाली. पहिलं राष्ट्रीय विस्तार सेवा 2 ऑक्टोबर 1953 ला झाली. विस्तार सेवा 2 ऑक्टोबर 53 मध्ये. आणि बलवंतरायचं 24 नोव्हेंबर आणि हे आहे म्हणजे 57 ला बलवंतराय समिती. आणि समूह विकास कार्यक्रम 2 ऑक्टोबर 1952 ला. घटना समितीमध्ये ब्रिटिश भारतातील चीफ कमिशनर प्रांतातील आणि भारतीय संस्थानातील किती प्रतिनिधी होते? ते म्हणजे 292 ब्रिटिश भारत, 4 चीफ कमिशनर प्रांत आणि 93 भारतीय संस्थाने. राजकुमारी अमृत कौर ह्या कोणत्या मतदारसंघातून संविधान सभेवर निवडून आल्या? ते म्हणजे केंद्रीय प्रांत. कॅबिनेट मिशन योजनांसंदर्भात जुळणी करा. निवडण्याची एकूण सदस्य संख्या डॅश आहे. निवडावयाची एकूण सदस्य संख्या 389 आहे. स्थानिक राज्यांची प्रतिनिधी 93 आहे. उच्च न्यायालयात उच्चायुक्त प्रांताची निधी 4 आहे आणि प्रांतांचे प्रतिनिधी 292 आहे. कोणत्या राजकीय पक्षाच्या सभेत केवळ एक उमेदवार निवडून आले होते? ते म्हणजे आहे पहिलं कृषक प्रजा पक्ष, पुन्हा आहे शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन, तिसरा आहे कम्युनिस्ट पक्ष. अपक्ष नाही. 9 डिसेंबर 1946 रोजी दिल्ली येथे घटना समितीची पहिली बैठक घेण्यात आली. या समितीचे तात्पुरते अध्यक्ष म्हणून पुढीलपैकी कोणत्या व्यक्तीचे कामकाज पाहिले? तात्पुरते अध्यक्ष कोण होते हे माहितीच आहे, डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा. आणि हे फिक्स अध्यक्ष म्हणजे डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते, म्हणजे ज्यांना नंतर अध्यक्ष म्हणून निवड केली. आता खालीलपैकी कोणते संविधान सभेचे सदस्य होते? आता ह्याचं आहे
विजयलक्ष्मी, सुचेता कृपलानी, सरोजिनी नायडू. संविधान सभेचे उद्घाटन सत्रामध्ये अध्यक्षांनी कोणत्या देशाच्या सदिच्छा संदेशाचे म्हणजे वाचन केले होते? ते आहे संयुक्त राज्य अमेरिका, चीन प्रजासत्ताक आणि ऑस्ट्रेलिया होतं. USSR नव्हतं. संविधान सभेचे कायदेविषयक सल्लागार कोण होते? कायदेविषयक सल्लागार म्हणलं तर हे माहिती आहे आपल्याला, BN राव हे कायदेविषयक सल्लागार. आणि भारताचे संविधान तयार करणारी संविधान सभा डॅश निर्माण झाली होती. संविधान सभा म्हणलं तर 1946च्या कॅबिनेट मिशन योजनेअन्वये. संविधान सभेची समित्या. भारतीय संविधान सभेचे मूलभूत हक्कांच्या उपसमितीचे अध्यक्ष कोण होते? त्याचे अध्यक्ष होते JB कृपलानी. आणि संविधान सभेत मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष कोण होते? ते म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल होते. सरदार वल्लभभाई पटेल. खालील विधाने विचार करा. डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे समितीचे रूल्स कमिटी अध्यक्ष होते. पहिलं बरोबर आहे. दुसरं काय म्हणते, मौलाना अब्दुल कलाम आझाद हे या समितीचे सदस्य होते बनले नव्हते. म्हणजे हे बरोबर आहे, हे रॉंग आहे, म्हणजे बरोबर आहे. कोणत्या समित्या डॉक्टर BR आंबेडकर यांनी म्हणून कार्य केले? त्याचं आहे मूलभूत अधिकार समिती, बरोबर आहे. अल्पसंख्याक समिती पण आहे, सल्लागार बी आहे. हे 3 आहेत फक्त, राज्य समिती नाही. आता जोड्या लावायचे इकडं समित्या आणि त्यांचे कोण कोण अध्यक्ष होते किंवा काय होते ते त्यांच्या रिलेटेड विचारलेलं आहे. आता पहिलं संताधिकार समिती, त्याचं येतं जवाहरलाल नेहरू. नंतर काय सेकंड नंबरला स्टाफ कमिशनर, आपलं वित्त व स्टाफ समिती म्हणजे राजेंद्र प्रसाद होते. अल्पसंख्याक SD मुखर्जी आणि त्याचं मूलभूत अधिकारचं JB कृपलानी. संविधान सभेचे समित्या खालीलपैकी कोणते बरोबर जुळत नाही? ह्याचं पहिलं काय, सुकाणू समिती डॉक्टर राजेंद्र प्रसाद बरोबर आहे. कामकाज समिती KM मुन्शी बरोबर आहे. मूलभूत हक्क JB कृपलानी बरोबर आहे. ही चुकीची आहे. अल्पसंख्याक समितीची अब्दुल कलाम आझाद नव्हते. भारताच्या राष्ट्रीय ध्वज समितीचे अध्यक्ष डॅश होते. आता कोण होता अध्यक्ष? ते म्हणजे आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद. आता खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे ते बघा. चूक. आता पहिलं काय, संविधानाचा मसुदा डॉक्टर BR आंबेडकर. संविधान सभेचे अध्यक्ष राजेंद्र प्रसाद, हे दोन्ही बरोबर आहे, फक्त हे चुकलंय. संविधान सभेचे सदस्य महात्मा गांधी नव्हते. इसवी सन 1946 मध्ये भारतीय घटना समितीचे अध्यक्ष म्हणून डॅश यांची निवड झाली. डॉक्टर राजेंद्र प्रसाद. डॅश हे भारतीय घटना समितीचे अध्यक्ष होते. अध्यक्ष भारतीय घटना समितीचं म्हणलं ना, डॉक्टर राजेंद्र प्रसाद. पहिल्या बैठकीच्या वेळी समितीचे उपाध्यक्ष म्हणून कोणाला मनोनीत करण्यात आले? फ्रँक अँथोनी. मसुदा समिती. संविधान सभेच्या मसुदा समिती अध्यक्ष म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची निवड डॅश या दिवशी करण्यात आली? ते म्हणजे 29 ऑगस्ट 1947 ला. भारतीय राज्यघटनेचा मसुदा समिती सदस्य ओळखा. आता ह्याचं काय, ते पहिलं डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते का? नाही, डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे मसुदा समितीचे सदस्य नाही, अध्यक्ष होते. आणि सदस्य उरलेले जे NK गोपाल स्वामी अय्यंगार, KM मुन्शी,
आणि अल्लाद स्वामी अय्यंगार BCDA अध्यक्ष होते. राजेंद्र प्रसाद सदस्य नाही. जन्मतः जमिनीचे हक्क म्हणजे डॅश या राज्यामध्ये पूर्वी अस्तित्वात असलेले वंश परंपरेने मिळणारे मालकी हक्क म्हणजेच काय तर ह्याचं तमिळनाडू व केरळमध्ये. राज्यघटनेच्या मसुद्यावर वकिलीची नंदनवन अशी टीका केली जाते. याचे कारण अशी आहे, त्याचं कारण काय आहे असं विचारायचं असं. मग त्याचं काय पहिल्यापैकी मसुद्याचे भाषण केवळ न्यायालयाचा परिचित आहे. तरतुदी धनन्वर्थ केवळ अनुभव व घटनात्मक कायदा पारंगत व्यक्तीला समजू शकतो. म्हणजे हे नाहीये आहे विचारले ना. म्हणजे हे चौथं मसुदा सातत्य नाही दूर, हे 3 सभासद. आता खालीलपैकी विचार करा. डॉक्टर BR आंबेडकर मसुदा समितीचे अध्यक्ष होते. पहिलं बरोबर आहे फक्त, म्हणजे हेच बरोबर आहे. आणि हे श्री HK खांडेकर हे समितीचे सदस्य होते लिहिले पण नव्हते. भारतीय संविधान समितीचे मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. मसुदा समितीमध्ये की आंबेडकर. आता खालीलपैकी कोणती व्यक्ती भारतीय संविधान मसुदा समितीचे सदस्य नव्हती? ती म्हणलं तर पंडित जवाहरलाल नेहरू. भारतीय राज्यघटना समितीचे घटनात्मक सल्लागार कोण होते? डॉक्टर BN राव. घटनेची स्वीकृती व अंमल. आता ह्याच्यामध्ये पहिलं म्हणते नागरिकत्व असायला पाहिजे. निवडणुका म्हणजे 26 नोव्हेंबर 1949 रोजी लागू झाले. तात्पुरती संसद. ABC येते. नागरिकत्व, निवडणुका, तात्पुरती संसद या संदर्भातील राज्यघटनेतील तरतूद डॅश पासून लागू करण्यात आल्या. त्याचं आपण मगाच बघितलं ते 26 नोव्हेंबर 1949 रोजी. आता नेक्स्ट आहे मुद्द्यांचा विचार करा. ओके, पहिला आहे मुद्दा संविधान सभेच्या सदस्य 26 जानेवारी स्वराक्षर तेव्हा नाही केले आहे, हे चुकीचं आहे. 26 जानेवारी 1950 ला अंमलात आणलं तेव्हा स्वराक्षरा नव्हत्या, म्हणजे आधीच झाल्या. मूळ भारतीय संविधानाचे 395 कलमे आणि 12 परिशिष्ट होते. मूळ ह्याच्यात नाही, मूळ ह्याच्यात नंतर झाले हे 395, आधी नव्हते तेवढे, म्हणजे दोन्ही चूक आहे. भारतीय राज्यघटना डॅश रोजी स्वीकारण्यात आलेली आहे. राज्यघटना 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकारण्यात आली आहे. कोणते वाक्य चुकीचं आहे? चुकीचं. घटना समितीची पहिली सभा 9 डिसेंबर 1948 मध्ये. हे चुकले नाही तर तारीख आपण आधीच बघितलं होतं 9 डिसेंबर 1947 होतं तिथं, फक्त 1947. हे चुकीचं वाक्य.